ठरलं तर मग आजचा म्हणजे 17 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकतात. सुरुवातीला हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. संध्याकाळ झालेली असते. प्रतापराव म्हणत असतात, पण अर्जुनला आजकाल स्वयंपाक जमायला लागलाय हल्ली, असं म्हणून अर्जुनला सगळे चिडवत असतात. आणि अर्जुनला प्रतापराव म्हणतात, हे सगळं तू एकटाच करतोस का? कल्पना आणि विमल तुला मदत करतात. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन काहीच बोलत नाही. अस्मिता म्हणते, डॅड असे प्रश्न विचारायचे नाहीत. आणि प्रतापराव म्हणतात, का बरं? तर लगेचच अस्मिता म्हणते, अळीमिळी गुपचिळी म्हणून तोंडावर बोट ठेवते आणि टाळी देऊन हसत असते. अर्जुन म्हणतो, असं काही नाही अस्मिता ताई, माझ्या आता 80% स्वयंपाक मीच करतो, असं अर्जुन म्हणत असतो. सगळेजण अर्जुनकडेच बघत असतात. अर्जुन म्हणतो, आता घरातली 100% कामं मला जमतातच म्हणून. सायली पण तिथे असते. कल्पनाताई म्हणतात, आणि तसं पण घरचा स्वयंपाक ना सायली, मी आणि विमल मिळूनच करतो, त्यामुळे काही एवढं हे नाही, असं कल्पनाताई म्हणत असतात. प्रिया बघा तिथेच बाहेर म्हणजे दरवाजाच्या जवळच फेऱ्या मारत असते. इतक्यातच तिला साक्षीचा फोन येतो. आता ती म्हणते की हॅलो म्हणून. साक्षी तिकडून म्हणते की हॅलो, आज रात्री दार उघडं ठेवायचं, लक्षात आहे ना तुझ्या? प्रिया म्हणते, हो, पण कशासाठी? साक्षी म्हणते, का कशासाठी हे विचारत बसू नको, सांगितलं ना तू तेवढंच कर. आता प्रिया म्हणते, अगं तू येणार आहेस की आणखीन कोणाला पाठवणार आहेस? तर साक्षी म्हणते, मीच येणार आहे म्हणून, पण का ते तुला सांगण्याची मला गरज वाटत नाही आहे. प्रिया म्हणते, मला जर का सांगितलं नाहीस ना तर. आणि इतक्यातच सायली येते ना आणि प्रियाच्या खांद्यावरती पाठीमागून हात ठेवते. प्रिया इतकी घाबरते ना की बास. आणि म्हणते, सायली म्हणते, प्रियाला काय गं, झोपायचं नाही आहेस का? एवढी जेवल्या खोलीमध्ये पळतेस, आज नाही का जायचं झोपायला? आता प्रिया एकतर घाबरलेली असते ना, तिला वाटतं साक्षी याचं आणि माझं बोलणं ऐकलं का काय म्हणून. तर प्रिया म्हणते, ते मला आज जरा ना ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय ना, म्हणून मी फेऱ्या मारते. आता कल्पनाताई म्हणतात, अगं तुझा नवरा डॉक्टर आहे, हे तू विसरली आहेस का? अर्जुन लागतो ना हसायला. प्रिया म्हणते, आई विसरते कशाला मी, पण छोट्या छोट्या कारणांसाठी औषध घ्यायला नको वाटतं ना मला, म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा अस्मिता म्हणते, मग आज तरी त्याच्यासाठी घशासाठी गोळ्या का घेतल्यास ग? आता आणि पुढे म्हणते की आवाज तसाच राहू द्यायचाच ना, 4 दिवस निदान आमच्या डोक्याला शांतता तर मिळाली असते. प्रिया म्हणायला लागते, हे बघ अस्मिता. इतक्यातच अस्मिता तिचं तोंड गप्प करते आणि म्हणते की तुझ्या फेऱ्या चालू राहू देत बाई, मी जाते बाबा झोपायला, असं अस्मिता म्हणते. आणि गुड नाईट गाईज करून आता तिथून ती जाते ना झोपायला. सगळेजण तिला आरामात म्हणत असतात. आणि आपण पाहतोय की आता अस्मिता गेल्यानंतर प्रतापराव म्हणतात की कल्पना चला, आता उशीर झालाय, आपण पण झोपायला जाऊयात म्हणून. कल्पना ते म्हणतात, हो चला म्हणून. आता सगळेजणच जातात. आता हॉलमध्ये फक्त प्रिया असते आणि सायली असते. तर अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, माझं किचन आवरून झालंय, चला आता आपण जाऊन झोपूयात म्हणून. आणि आता अर्जुन सुद्धा जातो वरती झोपायला. आता ही सायली प्रियाजवळच थांबते आणि म्हणते की काय नाही झोपायचंय का आज? जास्त जागरण करू नकोस प्रिया, ॲसिडिटी वाढेल तुझी, असं सायली म्हणते आणि निघायला जाते. इतक्यातच प्रिया मनातल्या मनात विचार करते, आता जर का मी खोलीत नाही गेली ना तर हिला माझ्यावर संशय येईल. त्या साक्षीच्या मनात नेमकं काय चाललंय ना कोणाला माहिती. हे बापलेक ना नुसते माझ्या डोक्याला ताप आहेत, असं बघते तर सायली अजूनही तिच्याकडेच बघत असते. आता प्रिया लगेच म्हणते, जाते असं करते आणि असं जाते तिच्या रूममध्ये. आता प्रिया तिच्या रूममध्ये गेल्यानंतर सायली घराचा दरवाजा बंद करून घेते. पुन्हा आता आपण दुसरा सीन बघतोय अर्जुन आणि सायलीच्या रूममधला. अर्जुन म्हणत असतो की बायको, तू अजून कामाचाच विचार करतेस का ग? अगं किती वाजलेत बघ जरा, झोपायचं नाही का तुला? झोप आता, असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, आज ना त्या घरामध्ये रमेश भेटायला हवा होता. आज काही केलं ना, तो तिथे जर का राहतच नसेल तर काय करायचं? आता अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंतांनी त्यांचा पत्ता तो शोधून काढलाय ना, म्हणजे तो शिफ्ट झाला असेल तर तो अलीकडंच झाला असेल. आणि आपण एक काम करू, त्याचं स्केच घेऊन जाऊया आपण तिथे आणि विचारूया आजूबाजूच्या लोकांना की याला तुम्ही कुठे पाहिलं का, त्यांना माहिती असेल. ठीक आहे, चल बरं आता झोप म्हणून. पण सायलीच्या डोक्यातून काही केलं तर रमेशचा विचार जात नसतो. आणि आता तिला आठवतं की आज सकाळी चैतन्य आणि सायली दोघंजण ज्या साईटवर गेलेले असतात ना, तिथे एका माणसाचा चुकून सायलीला धक्का लागलेला असतो. आणि धक्का लागल्यानंतर सायली व्हिडिओ कॉलवरती बोलत असते, तर त्यामुळे तिचं एवढं लक्ष जात नाही. पण सायली त्या स्केचकडे बघून म्हणते की हा चेहरा मला ओळखीचा का वाटतोय, मी आधी या माणसाला भेटली आहे. त्यावेळेस तिला तो सीन आठवतो की तिचा त्या रमेशचा चुकून धक्का लागलेला असतो आणि तो सॉरी म्हणून पुढे निघून गेलेला असतो. आता सायली लगेचच म्हणते की हा तोच रमेश आहे. इतक्या जोरात ओरडते की अर्जुन तर दचकून उठूनच बसतो. ते म्हणतो, काय, कोण रमेश, काय बोलतीस तू? सायली लगेच चैतन्याला फोन लावते आणि म्हणते की हॅलो चैतन्य भाऊजी, आपल्याला ना उद्या परत त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊयात. हो तुम्ही सकाळी ना लवकर या, आपण दोघी
दोघे पण जाऊयात म्हणून. अर्जुन म्हणतो 1 मिनिट सायली, हे सगळं काय चाललंय तुझं मला सांगशील का? सायली म्हणते आज आम्ही जे बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो होतात ना त्यावेळेस तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होता, मी तुमच्याशी बोलण्यामध्ये बिझी होते, त्यावेळेस एका माणसाचा चुकून मला धक्का लागला होता आणि तेव्हा फोनवर बोलण्याच्या नादात माझं लक्ष गेलं नाही, पण मला आता आठवतंय की हा तोच माणूस होता ज्याचा मला धक्का लागला होता, हा रमेश होता, रमेश तिथे. अर्जुन म्हणतो की सायली हे बघ तू खरी वकील नाही आहेस, हे लक्षात ठेव. आणि पुढे म्हणतो की आणि आपलं चॅलेंज लागलं हे सगळं ठीक आहे पण तू कुठलीही रिस्क घेणार नाही, ओके. आता सायली म्हणत असते की अहो तिथे ऑफिसमध्ये जाऊन फक्त चौकशी करण्यात कसली आली रिस्क? तर अर्जुन म्हणतो तरीही तू तिथे एकटी जायचं नाहीस, आपण दोघे जाऊया. आणि तसंही सायली अर्जुनला मदत करतेस ना. मग आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की बरं ठीक आहे जाऊयात हां आपण. आणि म्हणते की माझी खात्री आहे की त्याच्याबद्दल आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल म्हणून. एकतर तो तिथे नोकरी करत असेल की, आणि अर्जुन म्हणतो किंवा त्याच्या ओळखीच तरी कुणी तिथे तरी असणारच म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन तो म्हणजे प्रियाचा. आता प्रिया तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि प्रियाला टेन्शन आलेलं असतं की घरात दार उघडं ठेव आणि हे सगळं काय म्हणून. इतक्यातच साक्षीचा फोन वाजतो. प्रिया एवढी घाबरते ना, पटकन फोन उचलते नाही तर अश्विन उठेल म्हणून. आता फोन उचलून बाहेर येते प्रिया. फोन वाजला की प्रिया म्हणते ही बॅद आली बहुतेक, काय करणार आहे देवच जाणे, असं म्हणून अश्विनकडे बघते. अश्विन जरा चुळबुळच करत असतो. आता प्रिया अगदी सावधपणे उठून बाहेर येते हां. आणि आता आपण बघतोय की प्रिया आता हॉलमध्ये येते आणि मेन दरवाजा उघडते. लगेच साक्षी आत येते ना. साक्षी तिलाच ओरडायला लागते, तुला सांगितलं होतं ना दरवाजा उघडा ठेवायला, कशाला लॉक केलाच, मला फोन करावा लागला तुला. प्रिया म्हणते अगं दार उघडे हे कोणाला कळलं असतं तर जास्त प्रॉब्लेम झाला असता ना, पण मला माहिती नव्हतं तू कॉल करशील म्हणून, पण मी उघडलं ना वेळेत दार. तर लगेच साक्षी म्हणते अस्मिताची खोली कुठं आहे? प्रिया म्हणते काय? तर म्हणते अस्मिताची खोली कुठं आहे तुला कळतंय का? तर प्रिया म्हणते ती ती तिथे मागच्या बाजूला आहे, पण तुला अस्मिताची खोली कशाला हवी आहे? प्रिया आता साक्षी इतकी चिडलेली असते. साक्षी तिला म्हणते तुझं काम झालेलं आहे म्हणून. प्रिया तिचा हात पकडते आणि म्हणते काय काम आहे तुझं आणि हे सगळं असले मास्क वगैरे घालून तू का आली एवढ्या रात्रीच आणि अस्मिताची खोलीत तुला कशाला जायचंय? तर साक्षी म्हणते अस्मिताला संपवायला जायचे. प्रिया ओरडते ना काय म्हणून. तर साक्षी तिचं तोंडच दाबते आणि म्हणते गप्प बस, शांत बसायचा, अजिबात आवाज करायचा नाही, निमूटपणे तुझ्या खोलीत निघून जायचं आणि सकाळी कोणाचा तरी आरडाओरडा ऐकायला येत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर पडायचं नाही, कळलं? म्हणून तिला देते ढकलून. प्रिया म्हणत असते नाही 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 अगं तू वेड्यासारखं वागू नकोस गं, प्लीज अस्मिताला मारू नकोस. अगं तू खून बिन करणार इथली तर तू कधीच नव्हतीस, तुझ्याकडून एक चुकून खून झाला तर आजही त्याची शिक्षा भोगतेस तू, तर प्लीज असं करू नकोस. साक्षी तिच्यावरती जोरात ओरडते आणि तिला म्हणते तू ऐक माझं, आणि मी माझ्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि मी काहीही करू शकते आणि कारण माझं सचिनवरती प्रेम आहे. तूच मला म्हणालीस ना की ती अस्मिता सचिनची बायको आहे म्हणून, तर मग मी तिला कशी जिवंत ठेवू शकते? प्रिया स्वतःच्याच तोंडात मारून घेते आणि म्हणते मी मूर्ख आहे ग, योगीच तुला सांगितलं साक्षी असं करू नकोस ग, हे सगळं माझ्या अंगाशी सुद्धा येऊ शकतं. साक्षी प्लीज ग तू इथून आता जा, आपण काय करू, आपण त्या दोघांचा ना डिवोर्स कसा होतोय ना तर ते बघूया, ठीक आहे. आता प्रिया तिला जरा ढकलाढकलीच करत असते आणि म्हणते की प्रिया तू माझा ऐक, जर का तू आता तुझ्या खोलीत गेली नाहीस ना तर हे सगळं तुझ्यावरती शेकेन. आता प्रिया एवढी घाबरते, हात झटकून मागे सरकते आणि म्हणते नाही 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 माझा काय संबंध आहे? तर प्रिया तिला म्हणते आवाज बंद, एकदम आवाज बंद. बघा हां त्यांच्याच घरात येऊन ती प्रियालाच म्हणत असते की आवाज बंद. ही गोष्ट अर्जुन सायलीपर्यंत मी पोचवीन की तू अस्मिताच्या जीवावर उठलीस म्हणून. आता साक्षी प्रियालाच धमकी देते. प्रिया घाबरते ना. प्रिया म्हणते नाही नाही मी नाही काय केलं म्हणून. साक्षी म्हणते चल मग आता इथून निघायचा, गप्पपणे तुझ्या खोलीमध्ये निघून जा, मला माझं काम करू दे, निघ म्हणून. आता साक्षी इतक्या जोरात ओरडते प्रियाच्या अंगावर. प्रियाकडे दुसरा पर्याय नसतो. प्रिया आता घाबरत बिचारी जाते ना तिच्या रूममध्ये, ती निघून जाते. आता साक्षी तिच्या चेहऱ्याला आहे असा तिचा मास्क वगैरे घालते आणि आता ती साक्षीच्या रूममध्ये जाते. आता आपण इकडे अर्जुन सायलीचा सीन बघतोय. सायली म्हणते की मी आलेच. अर्जुन म्हणतो आता तू कुठे चाललीस? तर सायली म्हणते त्यावर साबुदाणा भिजत घालायचं होतं ते मी विसरलेच, आता उद्या पूर्ण आजींचा उपास आहे आणि मी तुमच्या नादात साबुदाणा भिजत घालायचं विसरली. तर अर्जुन म्हणतो माझ्या नादात नाही, हे बरोबर आहे, म्हणजे स्वतः काहीतरी विसरायचं आणि ब्लेम माझ्यावरती करायचा, हे तू आणि चैतन्य जरा जास्तच काम करताय ना म्हणून हे सगळं असं विसरायला होतंय म्हणून. आता सायली म्हणते आता इथे चैतन्य भाऊजींचा काय संबंध, तुमचं काम मला जमतंय म्हणून पोटात दुखतंय का तुमच्या? तर अर्जुन म्हणतो असं अजिबात नाही आहे
हां. आता सायली म्हणते बरं आलेच. अर्जुन म्हणतो थांब थांब थांब, साबुदाणे भिजवणं हे अर्जुन सुभेदारचं नाही, सायली सुभेदारचं आहे असं स्वतःकडेच हात करून म्हणत असतो. म्हणजे मलाच जावं लागेल ना साबुदाणा भिजवायला. सायली म्हणते बरं चला मी पण येते. आता अर्जुन म्हणतो मग हे एवढं छोटंसं काम मला जमणार नाही असं वाटतंय का तुला? तर सायली त्याला हसत म्हणते की खरं तर हो, कारण उद्या फक्त पूर्णाजींचा उपास आहे आणि तू गावजीवन घातल्यासारखा गावजीवन असल्यासारखा 1 किलो साबुदाणा भिजत घाला. तर त्यामुळे मी प्रमाण सांगते तुम्हाला, चला. तर अर्जुन म्हणतोच ठीक आहे चल, तेवढीच 5 मिनटं मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायला मिळेल ना. असं म्हणून अर्जुन आणि सायली आता दोघं जण सुद्धा खाली येतात. इकडे आपण पाहतोय अस्मिताच्या रूममध्ये इथं साक्षी येते ना पहिल्यांदा, तर ती खिडकी उघडून बघते की ही रूम नक्की अस्मिताचीच आहे ना म्हणून. आता खिडकीतून तिला अस्मिता दिसते. आता लगेचच ती दरवाजाच्या दिशेने जाते, म्हणजे खात्री करून घेतलेली असते तिने की ही रूम अस्मिताचीच आहे ना म्हणून. आता अस्मिताच्या रूममध्ये जाऊन दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते ना, तर अस्मिता अशी आरामात झोपलेली असते आणि तिच्या हातात उजव्या हाताच्या जवळ तिचा मोबाईल आणि सचिनचा आणि तिचा फोटो असतो. आता बघा तो साक्षी, आणि आता ती साक्षी जी आहे ती सचिन आणि अस्मिताचा फोटो हातात घेऊन बघते ना, बराच वेळ ती फोटो बघत असते. आणि आज ना साक्षी अतिशय क्रूर आणि विचित्र दाखवली, बापरे. इकडे आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली पायऱ्या उतरून खाली येत असतात आणि उतरताना अर्जुन म्हणत असतो बाकी काही म्हणा पण आज तुला अर्जुन म्हणून 100 पैकी 100 मार्क देतोय कारण सगळ्यांच्या समोर तुम्हाला मिठी काय मारली, टेडी आणि हकडे एकत्र काय साजरा केला असतो. तर आता सायली म्हणते म्हणजे मला सुद्धा अर्जुन सुभेदार म्हणजे तुमच्यासारखं वागायला जमतं हे मान्य करताय ना तुम्ही. आता अर्जुन म्हणतो की असं नाही म्हणालो मी, फक्त तुला जमलं आजसाठी, फक्त मी तुला मार्क केले, फायनल रिझल्ट अजून बाकी आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता लगेचच त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे आपण साबुदाणा भिजवायसाठी किचनमध्ये आलोय, पण साबुदाणा आहे कुठे? सायली लगेच त्याच्याकडे बघते आणि काय तर अर्जुन म्हणतो काय, तर सायली म्हणते साबुदाणे कुठे आहेत? अर्जुन म्हणतो कुठे आहेत? ते म्हणते शोधा, कुठे आहेत ते माहिती आहेत का? अर्जुन म्हणतो हो माहिती आहे ना मला, माहिती आहे, किचनमधलं सगळं माहिती आहे मला. इकडे आपण पुन्हा इकडचा सीन बघतोय की आता ही साक्षी जी आहे तर ती तिच्या बेडवरती बसते ना दोन्ही गुडघ्यावरती आणि उशी घेते आणि प्रॉपर उशी घेऊन अगदी एक क्रिमिनल मर्डर कसा असतो ना की डेली मर्डर करतो अशा पद्धतीने ती अस्मिताच्या तोंडावरती उशी ठेवते आणि जोरजोरात उशी दाबत असते. अस्मिता एवढी घाबरते बिचारी, पायांची इतकी हालचाल करते पण तिला ना जीव गुदमरतो आणि साक्षी तिच्या तोंडावरती उशी ठेवून जोरजोरात दाबत असते. आता आपण पाहतो इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन बघतो. इकडे अर्जुनला साबुदाणे सापडले बाबा एकदाचे आणि आता अर्जुन साबुदाणा भिजवत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो सायली उद्या प्रॉमिस डे आहे, लक्षात आहे ना? तर सायली हो म्हणते. तर अर्जुन म्हणतो काय प्लॅन आहे? सायली म्हणते तुम्हाला सगळं आताच ऐकायचं आहे ना? तर मग आणि पुढे म्हणते की अर्जुन सुभेदार सरप्राईजेस देतो माहिती आहे ना. आणि इकडे आपण पुन्हा पाहतोय की ही साक्षी जी आहे अस्मिताचं तोंडासुद्धा दाबत असते. आता अस्मिता बघा तिच्या तोंडावरची उशी जरा सरकवते, म्हणजे डोळ्यावरची उशी सरकवते आणि बघते की मास्क लावलेला आहे म्हणून त्या, आणि आता तिचा मास्क ओढायला जाते तर अस्मिता तितक्याच जोरजोराने तिचा मास्क ओढत असते आणि ही साक्षी आहे ना तेवढ्याच जोरात तिच्या तोंडावरती उशी दाबत असते. आणि या दोघींची झटापट बराच वेळ दाखवलेली आहे, म्हणजे म्युझिकल थरार खूप दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये अस्मिता जोरात ओरडायला लागते ना, तोंडावरची उशी काढते, अर्जुन डॅड म्हणून इतक्या जोरात ओरडायला लागते. इकडे सायली अर्जुन म्हणतात अस्मिता ताई म्हणून हे दोघे सुद्धा पळायला येतात ना. आणि इकडे आपण पाहतोय की साक्षी जी आहे तर ती जोरात तिच्या तोंडावर अजून उशी दाबतच असते, पण अस्मिता ओरडली या कारणाने साक्षीला वाटतं की हे सगळे येतील का काय म्हणून. इतक्यातच अस्मिता जोरात त्या साक्षीला ढकलून देते आणि अस्मिता ओरडायला लागते डॅड डॅड करून. आता सायली पळत येते आणि साक्षीला धरते ना. आता अर्जुन आणि साक्षी दोघंही पाहतात ती मास्क घातलेली आहे म्हणून. अर्जुन पळत जातो अस्मिताकडे, अस्मिता आहे म्हणून. आणि इकडे सायली जी आहे ना तर ती साक्षीला धरून ठेवते, तर साक्षी तिला हातजीड करून हॉलमध्ये पळत जाते आणि अक्षरशः खाली जमिनीवर पडते ना साक्षी. आता सायली येते तिच्या पाठोपाठ हॉलमध्ये आणि तिचे डोळे साक्षी आज सायलीने नीट बघितलेले आहेत आणि सायली तिचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते, तिचा मास्क काढण्याचा, पण साक्षी काही तिला मास्क काढू देत नाही आणि सायली इतक्या जोरात ढकलून देते आणि पुढे पळून जाते. सायली खूप ओरडत असते थांब करून, पण साक्षी तिथून पळून जाते. आणि आता ही सायली जी आहे तर ती अस्मिता ताई म्हणून आता अस्मिताच्या खोलीमध्ये पळत येते. इकडे आता अर्जुन सुद्धा मॉम डॅड अस्मिताई उठणं असं म्हणत असतो. आता प्रतापराव आणि कल्पना येतात ना दोघं सुद्धा अस्मिताच्या रूममध्ये. प्रतापराव म्हणतात काय रे काय झालं म्हणून. इतक्यातच
अश्विन आणि प्रिया सुद्धा येतात अस्मिताच्या रूममध्ये. सगळेजण घाबरलेले असतात ना. प्रियाला तर काही कळतच नाही की पुढे काय करायचं ते. अश्विन म्हणत असतो, थांब जरा मला 1 मिनिट तिला चेक करू दे. अस्मिताई म्हणून तिला उठवायचा प्रयत्न करतो. म्हणतो पाणी आणा. तिच्या तोंडावरती पाण्याचे शिंपडे जे आहेत तर ते मारले जातात. सगळेजण प्रयत्न करतात अस्मिताई उठ म्हणून. आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन अरे काय झालं हिला. इतक्यातच सायली तिथे येते आणि म्हणते की बाबा कोणीतरी शिरलं होतं यांच्या खोलीमध्ये आणि यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून. लगे प्रिया बघा नाटक करते की तिला फार धक्का बसल्यासारखं, जे सगळ्यांच्या समोर नेहमीप्रमाणे ॲक्टिंग करत असते. आता प्रतापराव म्हणतात की अरे पण तो कोण होता बघितलास का तू. प्रियाला तर अक्षरशः घामच फुटतो ना. अर्जुन म्हणतो की नाही डॅड त्याच्या फेसवरती मास्क होता. अस्मिताई ओरडली ना म्हणून आम्ही ते पळत आलो, पण तोपर्यंत तो माणूस आहे ना मास्कमॅन जो कोण होता तर तो पळून गेला असं अर्जुन सांगतो. प्रियाला आपण बघतो की प्रियाला इतका अक्षरशः घाम फुटलेला असतो ना की तिला काय बोलावं ते कळतच नसतं. सायली म्हणते पण मुळात तो पुरुष नव्हताच म्हणून. मी पकडलं ना हात तिचे तर ती बाई होती. कल्पनाताई म्हणतात काय बाई. अर्जुन सुद्धा म्हणतो अरे हो का. आता प्रिया मनातल्या मनात म्हणते की अरे यार ती बाई, सायलीला कळलं की ती बाई होती म्हणून. नशीब पण ही अस्मिता जिवंत आहे म्हणून, नाहीतर आणखीन एक मुर्दा पडला असता असं प्रिया मनाशीच म्हणते. आणि आता अस्मिता थोडी शुद्धीवर यायला लागते आणि लगेचच अर्जुन आणि अश्विन दोघी तिच्याजवळ बसलेले असतात. रिलॅक्स शांत हो अस्मी म्हणून अर्जुन म्हणतो अस्मिताई मला सांग तू त्या माणसाचा चेहरा बघितला होतास का म्हणून. आता अस्मिता आत्ताच नुकती शुद्धीवर आलेली असते आणि ती म्हणते की नाही माझ्या चेहऱ्यावरती त्याने ना उशी दाबली, मला खूप भीती वाटते म्हणून. आता दोन्ही भावांचे हात ते घट्ट पकडून ठेवते आणि सगळेजण हे सगळं आश्चर्याने बघत असतात. अश्विन म्हणत असतो अस्मिताई शांत हो, घाबरू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याजवळ, तू घाबरू नकोस बरं. प्रतापराव म्हणतात अरे हे सगळं भयंकर आहे, अस्मिताचं कोणाबरोबर काय वाकड आहे, त्यामुळे कुणी आणि का हल्ला केला असेल हिच्यावरती. प्रतापरावांना तर काही कळतच नाही की असं का होतंय आपल्या मुलीच्या बाबतीत म्हणून. सगळ्यांना जबरदस्त टेन्शन आलेलं असतं. बापरे आज साक्षीने खरंच खूप मोठा प्लॅन केलेला होता. आता अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाही की ती व्यक्ती घराच्या बाहेर जाताना आपल्या मेन डोअरमधून ती बाहेर गेली, मग मेन डोअर उघडं कसं काय, असा ते दार उघडं कसं होतं असा प्रश्न जेव्हा अर्जुन विचारतो तसं लगेच प्रिया घाबरते ना. त्याला म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं, त्या पद्धतीने प्रिया पटकन ओरडते ना सायली असं करून ओरडते आणि म्हणते की सायलीच होती ना शेवटची हॉलमध्ये, मला ॲसिडिटीवरती लेक्चर दिलं आणि मग मला खोलीत पाठवून दिलं आणि तीच होती शेवटची हॉलमध्ये. सायली म्हणते पण मी नेहमीसारखंच व्यवस्थित दरवाजा लावून घेतलेला होता, पण मग त्यानंतर कोणी उघडलं असेल दार, आता असं सायली म्हणते. आता अर्जुनला प्रतापरावांना प्रश्न पडतो की अरे आतून दरवाजा खरंच कोणी उघडला असेल म्हणून, पण यांच्या एवढं कसं लक्षात आलं नाही की प्रिया इतकी करामती करू शकते तर दरवाजा सुद्धा तिनेच उघडला असेल ना म्हणून. आता आपण पाहतोय की हे सगळं झाल्यानंतर आपण आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा सीन पाहतोय सकाळ. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ताच्या वेळेस ना सगळेजण हॉलमध्ये असतात. प्रतापराव म्हणतात की अस्मिता कशी आता. सायली म्हणते बरं आहेत ते आता त्यांच्या खोलीतच आहेत म्हणून. आता प्रिया ही हॉलमध्ये बसून सगळं ऐकत असते. कल्पनाताई म्हणतात पण काल जे काही झालं ना ते सगळं खरंच खूपच भयंकर होतं असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की अस्मिताला काही झालं असतं म्हणजे. आता अर्जुन म्हणतो की मम्मा प्लीज असं काही बोलू नकोस गं प्लीज. अर्जुनला त्याच्या बहिणीवरती खरंच खूप प्रेम असतं. प्रतापराव म्हणतात खरं तर आपण देवाचे आभारच मानायला हवे की अस्मिताला काहीही झालं नाही म्हणून. प्रिया बघा ही सगळं ऐकत असते. प्रतापराव म्हणतात देवाची कृपा होती म्हणून अर्जुन आणि सायली ऐनवेळेस खाली आली म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात हो पण आपण याच्यावरती विचार करायलाच हवा. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की अर्जुन तू पोलीस कंप्लेंट केलीस ना. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स केलीत. आता हे वाक्य ऐकल्यावर तर प्रिया एकदम दचकते ना. अर्जुन म्हणतो पोलीस शोधतीलच, ती जी कोणी बाई असेल ना तर ती लवकरच सापडेल म्हणून. प्रिया अचानक एकदम घाबरलेली असते. लगेचच उठून येते बघा आणि लगेच डायनिंग टेबलकडे पळत येते आणि म्हणते मला काय वाटतं ना की ती कोणी बाई नसेल, पुरुष असेल, चोरी करण्यासाठी ना म्हणूनच आलेला असणार तो घरामध्ये. कारण काय ना की या अगोदर नाही तर कोण आपल्या घरात कशाला येईल ना, यादी नाही का कितीतरी चोर येऊन गेले असं. आता प्रिया काय बोलते ना हे सगळ्यांना कळत असतं. पण एवढ्यातच फोन वाजतो सायलीचा आणि आता सायली फोन उचलते तर तो असतो चैतन्याचा. सायली म्हणते बोला चैतन्य भाऊजी तुम्ही आलात का. चैतन्य म्हणतो हो आलोय मी, गाडी घेऊन बाहेरच आलोय, गेटवरती उभा आहे म्हणून. आपल्याला आज बिल्डरच्या ऑफिसला जायचंय ना. आता अर्जुन म्हणतो की अरे हो आज बिल्डरच्या ऑफिसमध्ये जायचंय, तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे जण निघा पुढे, मी अस्मिताला बघतो आधी तिची कंडिशन कशी येते आणि मग मी तुम्हाला जॉईन करतो. सायली म्हणते भाऊजी तुम्ही तिथंच थांबा बाहेर मी आलेच म्हणून. आता सायली फोन ठेवते पण सायलीची काही इच्छा होत नसते अस्मिताला घरी एकटंच ठेवून जाण्याची. कल्पनाताई म्हणतात सायली अस्मिता करता तुझा जीव वरखारी होतोय ना, मला कळतंय ग ते, पण तू नको काळजी करूस, मी आहे ना इथे, मी घेते अस्मिताची काळजी. अर्जुन सुद्धा म्हणतो की डोंट वरी आम्ही आहोत म्हणून.
आता सायली म्हणते की ठीक आहे येते मी, म्हणून ती तिची बॅग पर्स वगैरे जे काय आहे ते आणि मोबाईल वगैरे घेऊन बाहेर निघून जाते. आता बघा सायली गेल्यानंतर प्रियाचं लगेच डोकं चालू होतं ना, प्रिया तिच्या मागे जायला लागते. आता कल्पना ते हाक मारतात तन्वी म्हणून, आणि आता तू कुठे निघालीस तू, तर लगेचच तन्वी म्हणते की माझा घसा अजून बरा नाही आहे ना, तर अश्विनच्या हॉस्पिटलला जाऊन येते. प्रतापराव म्हणतात पण अश्विनी 4 दिवसाची औषधं दिलीत ना तुला, तेवढा वेळ तर जाऊ देत. तर प्रिया म्हणते हो पण बाबा माझा घसा खूपच दुखतोय ना, तर आता मी तरी काय करू, हवं तर लाडक्या तुमच्या अश्विनला विचारा मी तिथेच आहे का नाही ते. प्रतापराव म्हणतात त्याची काही गरज नाही आहे. मग लगेच प्रिया म्हणते मग येते, असं म्हणून लगेच ती तिथून निघून जाते. अर्जुन मनातच विचार करतो काल घरात शिरलेली व्यक्ती कोण असेल. सायली म्हणते तशी ती कुठली तरी खरंच एक बाई असेल का, असा अर्जुन विचार करत असतो. आता आपण पाहतो इकडे पुन्हा साक्षीचा सीन. इकडे बघा आता साक्षी घरामध्ये आलेली असते आणि अत्यंत तोडफोड करत असते. घरामध्ये सगळं काही फेकाफेकी करते, खुर्च्या फेकते, सगळे ग्लास काय जमिनीवरती फोडते, एवढं नुकसान करत असते घराचं. सचिन येतो आणि तिला अडवत असतो, अरे थांब सॅम काय करतेस तू, अगं सगळं काय करते. साक्षी म्हणत असते सगळ्या जगाला जाळून टाकीन मी. सचिन म्हणतो काल काही रात्री प्रॉब्लेम झाला का, काल तू पहाटेच येणार होती पण एका तासातच आलीस का, तिथे कोणाशी भांडण झाले का तुझं, काय झालंय सॅम सांग मला. आता साक्षी आठवत असते तिने अस्मिताच्या रूममध्ये सचिन आणि अस्मिताचा फोटो एकत्र झालेला असतो. आता साक्षी त्याला सुद्धा ढकलून देते. सचिन म्हणत असतं तुझं कोणाशी भांडण झालंय का, काय झालंय सॅम मला प्लीज सांग मला सॅम. आता बघा साक्षी त्याला ढकलून देते. सचिन तिला खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण साक्षी बाप रे खरंच मैपतची लेक आहे ही काही सचिनला आवरत नाही. आता तिथे सगळे पुस्तकं वगैरे फेकून देते, घरात तोडफोड करते, इतक्या घराची अवस्था बेकार करते ना की बास. आणि ते डायनिंग टेबलवरचे टीपॉय वगैरे सगळे जी काही झाडं असते ती सगळे फेकाफेकी करत असते. इतक्यातच आपण पाहतो की सचिनचा फोन वाजायला लागतो. आता सचिन बघतो ना की फोन कोणाचा आहे म्हणून, तर आता लगेच साक्षी त्याच्याकडे लक्ष ठेवूनच असते. आता लगेचच म्हणते की फोन कोणाचा होता म्हणून, तर सचिन म्हणतो की नाही कोणाचा, आणि सचिनने फोन घाबरत कट केलेला असतो. सचिन म्हणतो काय नाही तो फोन माझ्या कामाचा होता फोन, सॅम तू ये ना बस. आता पुन्हा म्हणतो की तू ये बस शांत हो मी तुला पाणी देतो. साक्षी पुन्हा म्हणते कोणाचा फोन आहे, तो म्हणतो कामाचा फोन आहे. सॅम रिलॅक्स सॅम प्लीज. आता आणि एकसारखा फोन पुन्हा वाजायला लागतो सचिनचा. आता इकडे साक्षी म्हणत असते कोणाचा फोन आहे, आणि सचिन तिला म्हणत असतो रिलॅक्स प्लीज सॅम, अगं प्लीज रिलॅक्स. सचिन खूप तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. बापरे साक्षी इतकी डेंजर दिसते ना की तुम्ही टीव्हीवरती हा भाग नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे. आता आपण पाहतोय की इकडे चैतन्य आणि सायली दोघे जण त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलेले असतात, आणि तिथे चैतन्य त्या तो रमेश आहे ना त्याचा फोटो दाखवून तिथल्या असिस्टंटला विचारत असतो की हा बघा हा फोटो बघा आणि मला सांगा की या माणसाला तुम्ही ओळखता का म्हणून, आणि हा इथे नोकरी करतो ना. आता ती मुलगी म्हणते की नाही ते इथे नोकरी नाहीत करत, पण रमेशबद्दल तुम्ही काय विचारताय. आता सायली लगेच म्हणते म्हणजे तुम्ही याला ओळखता. ती मुलगी म्हणते हो रेती आणि सिमेंट डिलिव्हरी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याच ट्रक कंपनीकडे आहे. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते मग यांच्या कंपनीचं ऑफिस किंवा ॲड्रेस वगैरे काय आहे का तुमच्याकडे. तर ती बाई म्हणते ते 10 मिनिटापूर्वी ते वाउचर साईन करायला आले होते, आपण बघूयात. असं म्हणून आता ती मुलगी चैतन्य आणि सायलीला एका खिडकीजवळ नेते आणि म्हणते ते बघा ती त्यांची गाडी आहे. तर त्या गाडीमध्ये रमेश नुकताच बसायला लागलेला असतो आणि गाडीत बसून तो चाललेला असतो. सायली म्हणते की अरे हा रमेश आहे, आणि ती गाडी तिथून तर निघून जाते. आता म्हणते की भाऊजी निघायला हवं चला म्हणून. आता हे दोघं जण सुद्धा पळत जातात आणि चैतन्याच्या गाडीतून त्याचा पाठलाग करायला लागतात. बापरे इथून पुढे तर ना प्रेक्षकांना खूप मोठा थरार आहे, आणि आजचा एपिसोड सुद्धा खरंच खूप मोठा होता. तर माझ्या एका सगळ्या प्रयत्नासाठी प्लीज एक लाईक नक्कीच करा हा. आणि आता पाहतोय की सायली आणि चैतन्य हे दोघं जण त्या रमेशचा पाठलाग करतायत ना, तर त्यांच्या पाठोपाठ ह्या प्रियाची सुद्धा रिक्षा आहेच. आता प्रिया सुद्धा सायली आणि चैतन्यवरती लक्ष ठेवते, तिला सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरकडं लक्ष देऊन भेटायचंच आहे म्हणून. आता याच्या सायलीच्या गाडीमागे प्रियाची रिक्षासुद्धा दाखवलेली आहे. पाहतोय की हा अर्जुन जो आहे तो किचनमध्ये काम करत असतो. आता कल्पनाताई सुद्धा तिथंच असतात, पण अर्जुनचं काही केल्या कामात लक्ष लागत नसतं. हातात मोबाईल घेतलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की सायलीचा अजूनही मला फोन कसं काय आलेला नाही, ती ठीक तर असेल ना असं अर्जुनला वाटत असतं. आणि पुढे म्हणतो की पण जर मग तिने एखादा मेसेजसुद्धा का नाही केला, असं का वाटतंय मला की ती कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल म्हणून. आणि म्हणतो की तिला माझ्या मदतीची गरज असेल तर नाही ती बिल्डरच्या साईट ऑफिसवर गेली ना तर मला जायलाच हवं, असं म्हणून अर्जुन आता तू
निघायला लागतो. लगेच कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन कुठे चाललास? अर्जुन म्हणतो मी आलोच म्हणून. आता पुन्हा इकडे दाखवलेलं आहे, इकडे चैतन्य सायली गाडीमध्ये जात असतात, पाठलाग करत असतात रमेशचा. यांच्या पाठोपाठ प्रिया सुद्धा असते. तो रमेश गाडीत पुढे असतो. आता आपण म्हणतोय की पाहतोय की इकडे चैतन्य म्हणतो मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सांगतो आणि म्हणतो की सायली स्पीकरवर फोन टाक आणि म्हणतो की हॅलो इन्स्पेक्टर, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतोय तर तुम्ही लगेचच पोहोचा. तो साईट मॅनेजर रमेश लगेच सापडलाय. मी आणि सायली मोहिनी त्याच्याच पाठीवरती पाठलाग करतोय म्हणून. आता सायली म्हणते हो पाठवला हा मेसेज म्हणून. व्हॉइस मेसेज पाठवलेला असतो चैतन्यने. आता आपण पाहतो की आता अर्जुन सुद्धा लगेचच गाडीमध्ये बसून या सगळ्यांच्या पाठोपाठ यायला लागलेला असतो रमेशच्या घरी म्हणून. आता आपण पाहतो की यांचा जो गाडीतला पाठलाग करण्याचा थरार ना तो बापरे बराच वेळ दाखवलेला आहे. एकदा तो रमेश जाताना, एकदा अर्जुन सायली जाताना, त्यांच्या पाठोपाठ इकडे प्रिया आणि आता नंतर अर्जुन सुद्धा गाडीतून जातो. हे सगळं आहे ना बराच वेळ म्युझिकली दाखवलेलं आहे. इकडे प्रिया म्हणत असते की ती सायली त्या रमेशपर्यंत पोहोचायच्या अगोदर मला तिच्या आधी पुढे जाऊन त्याचं तोंड बंद करायला हवंय म्हणून. इतक्यातच आपण पाहतोय की तो जो कॉन्ट्रॅक्टर तो आहे तो गाडी थांबवतो आणि त्याच्या घरामध्ये जातो सुद्धा. आता त्याच्या पाठोपाठ चैतन्य आणि सायली जे आहेत ना तर ते दोघे सुद्धा येतात तिथं आणि ते बघतात की अरे हा तर घरामध्ये गेलाय म्हणून. आता असं गेलाय म्हणल्यानंतर की सायली म्हणते की म्हणजे हा रमेश अजूनही इथेच राहतोय, पण काल दिवसभर तर हे घर बंदच होतं, कुलूपच होतं. आता चैतन्य म्हणतो चल बहिणी आपण आतमध्ये जाऊया म्हणून. आता या दोघांच्या पाठोपाठ लगेचच बघा प्रिया सुद्धा तिथे येते ना पळतच आणि लगेचच त्या रमेशच्या गाडीमागे लपते आणि म्हणते की चैतन्य आणि सायली इथे पोचले पण, आणि म्हणते की हा माणूस इथेच राहतो मग काल का नाही दिसला मग आम्हाला. आता आपण पाहतोय की सायली आणि चैतन्य घरामध्ये जातात तर तो माणूस तिथेच फिश टँक जवळ उभा असतो. आता तो रमेश या दोघांना बघतो की लगेचच म्हणतो की तुम्ही इथे कसं काय म्हणून लगेच पळायला लागतो ना. आता चैतन्य आतमध्ये त्याच्या पळायला लागतो. लगेच चैतन्य त्याला पकडतो पटकन. दोघांची खूप झटापटी होते. चैतन्य त्याला म्हणत असतो थांब कुठे पळतोय. रमेश म्हणतो आपण मला का पकडलंय म्हणतो. रमेशच त्याला मारत असतो. मला आजच्या भागामध्ये एक गोष्ट कळाली नाही, कुणीतरी आपल्या घरी आलंय म्हणल्यानंतर पळण्याचं कारण काय, कारण रमेश तर चैतन्य सायलीला ओळखत नसतो. मग तो रमेश नक्की का पळाला असेल बरं काय माहिती. आता आपण पाहतोय की तो रमेश जो आहे तर तो चैतन्य पकडलंय म्हणून चैतन्यालाच मारायला लागतो आणि पळायला लागतो. सायली भाऊजी करत असते. आता तो रमेश चैतन्याच्या पोटामध्ये खूप मारतो आणि आता चैतन्याला इतकं लागतं ना की बापरे. तो रमेश चैतन्याचं डोकं भिंतीवरती आपटतो. आता चैतन्य डायरेक्ट सोफ्यावरून खाली खुर्चीवरतीच पडतो ना आणि सायली एवढ्या घाबरायला लागते. चैतन्य भाऊजी म्हणून सायली इतकी घाबरत असते ना की बस. इकडे अजून दाखवले की अजून अर्जुन गाडीतूनच घेऊन येतोय आणि आता तो रमेश काय करतो त्या फ्रूट प्लेटमधला चाकू घेतो आणि आता तो सायलीवरती वार करायला लागतो. सायलीने आज खूप हुशारीने एक काम केलं आहे. सायली मागे सरकत जाते. त्या सोप्यावरती एक टॉवेल असतो. तो टॉवेल घेते, त्या रमेशच्याच हाताला तिडा देते आणि त्याचा हात जो आहे ना तर तो असा उलटा करून हात त्याचा मुरगाळते आणि तो त्याच्या हातातला चाकू फेकून देते. आणि आपण पाहतोय की ज्याप्रमाणे त्या रमेशने चैतन्याला ढकलून दिलेलं असतं ना भिंतीवर, तसंच ही सायली सुद्धा त्या रमेशला जोरात ढकलून देते आणि आता रमेश सुद्धा बेशुद्धच होतो. आता सायली त्या रमेशला ना म्हणजे खुर्चीवरतीच पाडते खाली. आता रमेश खाली बसल्यानंतर सायली खूप आटकलीनं त्याला त्या खुर्चीमध्येच दाबून अक्षरशः म्हणजे तो बेशुद्धच होतो. आता लगेच सायली तिथे जे काही कपडे पडलेले असतील ना तर त्या कपड्यांनी रमेशचे दोन्ही हात ना त्या खुर्चीलाच बांधून ठेवते. इन्स्पेक्टर सावंतांना फोन करते आणि म्हणते कुठे आहात तुम्ही, लवकर या तुम्हाला दिलेल्या लोकेशनवरती. आणि असा सायली फोन ठेवते. इतक्यातच आपण पाहतोय की तिथे इकडे अजून अर्जुन गाडीतूनच येतोय असं आपल्याला दाखवलेलं आहे. इकडे प्रिया आता दोन्ही गाड्यांच्या मध्ये उभारलेली असते. प्रिया पटकन लपते ना, पोलिसांच्या सायरनचा आवाज येतो म्हणून, आणि प्रिया आतमध्ये जाऊन साईडला एका लपते. लगे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि घरामध्ये जातात. आता हे सगळं प्रिया बाहेर उभारून बघते आणि म्हणते की बापरे पोलीस पण पोचली इथं, अरे देवा आता मी काय करू. प्रिया ना खूप घाबरते. आता पोलीस आतमध्ये येतात आणि सायली म्हणते की इन्स्पेक्टर साहेब हा रमेश आहे बघा. आता लगेच सावंत म्हणतात कॉन्स्टेबल ताब्यात घ्या याला म्हणून. आता कॉन्स्टेबल त्या रमेशचे दोन्ही हात सोडवतात आणि त्याला ताब्यात घेतात ना. इतक्यातच आपण पाहतोय की अर्जुन सुद्धा बाहेर गाडीतून उतरतो आणि पळत लगेच रमेशच्या घरी येतो. इकडे कॉन्स्टेबल रमेशला जे आहे तर ते बांधतच असतात. इकडे प्रिया म्हणत असते बापरे अर्जुन, अरे देवा अर्जुन सुद्धा आला. आता अर्जुन पळत आत येतो ना आणि म्हणतो सायली, तर सावंत म्हणतात की अर्जुन सर आम्ही यांना ताब्यात घेतोय बरं का म्हणून, आणि आता घेऊन जायला म्हणून हे सगळेजण जातात. आता लगेचच मला कारण काय पकडायचं, अवकाशासाठी पकडले असं रमेश जाताना बोलत असतो आणि प्रिया लगेचच पळत बाहेर येते ना. आणि आता लगेच आतमध्ये पाहतोय की अर्जुन म्हणतो तू ठीक आहेस ना, लागलं नाही ना. सायली म्हणते मी ठीक आहे पण चैतन्याला बघा ना लागलंय म्हणून. आता अर्जुन चैतन्याला उठवायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा त्याला पाणी वगैरे मारतो तोंडावरती आणि तो चैतन्याला उठवतो.
चैतन्य थोडा शुद्धीवर येतो तर अर्जुन म्हणतो चल बरं वरती इथं बस सोप्यावरती. तो ठीक आहेस ना? चैतन्य म्हणतो हो. आता सायली लगेच म्हणते आपण यांना अश्विन भाऊजींकडे घेऊन जायचं का? चैतन्य म्हणतो नाही नाही नको, त्याने जरा माझं डोकं ना जोरात आदळलं त्यामुळे मला थोडीशी चक्कर आली, पण मी ठीक आहे, मला काही नाही झालं असं चैतन्य म्हणतो. आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू कसं काय इथं आलास म्हणून. तर अर्जुन म्हणतो मी घरी असताना सडनली मला खूपच टेन्शन यायला लागलं, असं वाटत होतं की सायलीला माझी गरज आहे, ती कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून. आता लगेचच चैतन्य म्हणतो इंट्युशन रे, इंट्युशन याला म्हणतात. आता अर्जुन पुढे म्हणायला लागतो की मी जेव्हा घराबाहेर असतो तेव्हा तुला किती स्ट्रेस येत असेल हे आज मला समजलं बायको. आणि पुढे म्हणतो की मनापासून काळजी करणाऱ्या माणसाला एक सिक्स सेन्स असतो. आणि पुढे म्हणतो की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या माणसावरती संकट येणार आहे म्हणून. चैतन्य म्हणतो की यालाच तर प्रेम म्हणतात. आता अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि आता तिला म्हणजे इमोशनल झालेला असतो अर्जुन यावेळेस. आणि म्हणतो की आज प्रॉमिस डेच्या दिवशी मी तुला एक प्रॉमिस देतो ग बायको. आणि म्हणतो की मी असताना तुझ्यावरती कधीही कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही म्हणून. आता चैतन्य हे सगळं बघत असतो. चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो की तुझ्यावर होणारा सगळा वार सगळ्यात अगोदर मी झेलेन. आता सायली म्हणते की आज मी सुद्धा तुम्हाला एक वचन देते की तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमची साथ देईन म्हणून. आणि असं आता दोघंही एकमेकाला वचन देतात, प्रॉमिस डे आहे म्हणून ना. आणि अर्जुन एकमेकांना जवळ घेतात. चैतन्य लगेचच टाळ्या वाजवायला लागतो. आणि आपण पाहतो की ठरलं तर मग आजचा हा महत्त्वाचा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांनो आजकाल ना खरंच खूप मोठे मोठे भाग यायला लागलेले आहेत, त्यामुळे डायलॉग्स खूप जास्त असतात. तर माझ्या या सगळ्या विनंतीसाठी प्लीज एक लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये काय होतं ते. इन्स्पेक्टर सावंत विचारत असतात अस्मिताचं कोणाशी बाई वैर वगैरे होतं का? तर सायली म्हणते की तो पुरुष नाही तो बाई होता. आणि आता लगेचच सावंत म्हणतात तुम्हाला कोणावरती संशय आहे का? सायली म्हणते नाही. आता अर्जुन दाखवतोय बघा मी CCTV फुटेज आणलेला आहे, मी तिथे इन्स्टॉल केला होता ना कॅमेरा, आपण त्यात बघतोय. तर ती सायली म्हणते हे बघा यामध्ये चेहरा स्पष्ट दिसत नाही तरी पण हे कळते की ती बाई म्हणून. आणि आपण पाहतोय की इकडे साक्षी लगेचच वेषांतर करून येते. तो कॉन्स्टेबल म्हणत असतो कोणाला भेटायचे? तर ती म्हणते की महिपशी क्रियेना म्हणून. आणि अर्जुन सायली तिथेच असतात ना. आता सायली बघते ना ही जे साक्षीचे डोळे. आणि आता साक्षी बहुतेक सायलीला खात्रीच होती की हेच ते डोळे आहेत की जेच डोळे साक्षीचे आहेत आणि तेच डोळे आहेत ते घरी अस्मितावरती हल्ला करायला आलेल्या बाईचे डोळे आहेत. आणि ह्या सगळ्याचं कनेक्शन लागतं का हे आपण आता पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.